तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आमच्या दरोडे कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मित्रांनो, म्हणलं आता गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात, पण गुढीची पूजा करून घेऊया. आणि गुढीची पूजा करायला मेन मम्मीने घेतली आणि पूजा केली. कसे मित्रांनो, मराठी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, आणि तो आपल्या कुटुंबाबरोबर साजरा केला पाहिजे, एकदम आनंदाने साजरा केला पाहिजे. आणि मित्रांनो, या सणाचं खास वैशिष्ट्य आहे बरं का. गूळ, चिंच आणि कडुलिंबू पाला दिला जातो, म्हणजे आधी कडू आणि नंतर गोडवा, याचं असं वैशिष्ट्य असतं. तुरट लागलं पण खाल्लं मस्तपैकी. आणि मग मित्रांनो म्हणलं थोडासा इतिहास जाणूया, कारण लोक काय म्हणतात गुढी कशासाठी उभारायची कशासाठी नाही. तर मला एकच सांगायचं आहे, गुढी का उभारतात. श्री प्रभू रामचंद्रांना सकाळी राज्य मिळालं होतं आणि दुपारी त्यांना वनवासाला जावं लागलं, म्हणून ती गुढी सकाळी उभारली जाते आणि दुपारी उतरवली जाते. हा इतिहास आहे बरं मित्रांनो. गुढीपाडव्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि आज खऱ्या अर्थाने श्री प्रभू रामांना राज्य मिळणार होतं. त्या भरात सर्व जनतेने गुढ्या उभारल्या होत्या, है ना अण्णा? हा, गुढे उभारले. हा, अण्णांनी आमची गुढी उभारायची तयारी चालू आहे. अण्णांनी पालाच जास्त लावला. हे फायनली ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे आमच्या मम्माने पुरणपोळी बनवली. मग काय त्या पुरणपोळीवर मस्तपैकी ताव मारला. मित्रांनो, आजच्या दिवशी एकच प्रार्थना करेन, तुमचं सुद्धा आयुष्य असंच आनंदाचं जावो. बाय बाय मित्र.